मंडळी, हा माझा लहान भाऊ जयदीप। भाऊबीजेनिमित्त आज एक दिवस अगोदर हे सर्वजण माझ्या घरी भाऊबीज साजरी करायला आलेले आहेत। कारण भाऊबीजे दिवशी माझ्या भावाला सुट्टी नाही आहे म्हणून, आणि दरवर्षी मीच जाते भाऊबीजेला, म्हणून यावर्षी सांगितले की तूच ये माझ्याकडे। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? हॅपी भाऊबीज तुम्हा सर्वांना। तर मंडळी, आजच्या या शुभ दिवशी माझा भाऊ आलेला आहे आणि आता मी भाऊबीज करते। तर चला आपण बघूया। सोनियाच्या साठी उजळल्या ज्योती, ओवाळीचे भाऊ डायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया। सोनियाच्या साठी उजळल्या ज्योती, ओवाळीचे भाऊ डायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया। द्रौपदीला सखारी भेटला, पाठीशी राहू दे छायारी, तशी पाठीशी राहू दे छायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया। चांदीचे ताट चंदनाचं पाट, चांदीचे ताट चंदनाचं पाट, सुगंधी गंध दरवळे रांगोळीचा थाट, भात केशराचा घास अमृताचा, जीव घाली ती भाऊरायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया। इथे भाऊबीज झाल्यानंतर मी सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आले। तुम्हीही खा माझ्यासोबत। आणि सर्वांना मग ती मिठाई दिली आणि आम्ही आनंदाने भाऊबीज साजरी केली, तोंड गोड केलं। मिठाई खाता खाता इथे सर्वांच्या गप्पा टप्पा अगदी जोरदार रंगल्या। मंडळी, सणा दिवशी किती बरं वाटतं नाही का? आणि आता इथे कॅमेऱ्यासमोर आमची साची तुम्हाला तिच्या डान्सची एक छोटीशी झलक दाखवते ना, बघा हां। आणि इथे माझे गुलाबजामही आले। तर मंडळी, आता इथे आमची मिठाईही खाऊन झालेली आहे आणि गुलाबजामही खाऊन झालं आहे। साचीने तुम्हाला सर्वांना गुलाबजामुन भरवला आणि त्यानंतर इथे मला आईनेही गुलाबजाम भरवला। सगळं खाऊन तोंड नुसतं गोड गोड झालं आणि सगळं मी आटपून घेतलं। आता आई इथे आमची सद्गुरूचरणी अरदास करणार आहे आमच्या सर्वांच्या सुखासाठी। सद्गुरु माता सुदीक्षा सविधर देवनी महाराज की, निरंकारी राजमाता गुरुवचनकार की जय। तुई निरंकार मैं तेरी शरणा मैनू बख्श, 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 तुई निरंकार मैं तेरी शरणा मैनू बख्श। सद्गुरु माता सुदीक्षा सविधर देव जी महाराज की जय। माता जी
सुरक्षित ठेवा, निरोगी ठेवा आणि आनंदाने सुख समाधानाने एकमेकाशी बोलत प्रेमाने राहून दे ही तुमच्या चरणी अरदास प्रार्थना आणि दोन्ही परिवाराला तुमच्या चरणावर बोलून सर्वांना हे वर्ष येणारं वर्ष सुख समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं राहून दे ही तुमच्या चरणी अरदास प्रार्थना. सद्गुरु माता सद्गुरूकडे आशीर्वाद घेऊन झाल्यावर आम्ही जोड्या जोड्याने आईचे आशीर्वाद घेतले. सर्वांनी, आर्याने सुद्धा आईचा आशीर्वाद घेतला, साचीने सुद्धा आईचा आशीर्वाद घेतला. तिला घाई होती फटाके फोडायला जायची. आणि इथे मेघना आणि जयूने सुद्धा आईचा आशीर्वाद घेतला. आमच्या गुरूंकडे एक पद्धत असते की एकमेकांच्या पाया पडायचं. इथे लहान मोठं कोणी नसतं, सर्वांनी एकमेकांना नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा. आता सर्व झाल्यानंतर आर्या आणि साचीची खाली फटाके फोडायला जायची घाई झाली आहे, कारण मामा आलेला आहे आणि तो आता दुसऱ्या दिवशी लगेच जाणार आहे. मग तिला फटाके फोडून घ्यायचेत, म्हणून ती आता फटाके फोडायला खाली चालली आहे. तर मंडळी, हा व्लॉग मी आता इथेच संपवते आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझी ही भाऊबीज तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.